हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी रामदास सिंह तेलरांदे, अयोध्यानगर उपासना केंद्र नागपूर। मी माझा पहिला अनुभव सांगत आहे। 2021 हे वर्ष आमच्यासाठी म्हणजे माझ्या पत्नीसाठी म्हणा फारच विचित्र सुरू झालं। म्हणजे जानेवारीच्या 1 तारखेपासूनच तिला युरिनरी त्रास व्हायला लागला आणि तो फार वाढत गेला। तिला म्हणजे जेवणावर इच्छाही होईना आणि सारखी मळमळ वाटायची आणि ताप पण यायचा। रात्रीला ताप यायचा, दिवसा बरं वाटायचं, असं सुरू झालं। तर त्यावेळेस तिचं ब्लड टेस्ट वगैरे करून असं समजलं का तिच्या युरिनमध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ झालेली आहे आणि युरिन इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। मग त्यावर डॉक्टरकडून उपचार करून घेतले, पण तितकासा आराम मिळाला नाही। म्हणजे मळमळ होणं आणि अन्नावर इच्छा न होणं हे सुरूच राहिलं। त्यामुळे तिला तापही येऊ लागला, उलट्याही होऊ लागल्या। त्यामुळे आम्ही फार घाबरून गेलो आणि राजू सिंह मोरघडे यांनी मला सुचवल्याप्रमाणे तिला दुसऱ्या डॉक्टरकडे म्हणजे राठी डॉक्टरकडे तिला रेफर केलं, दाखवलं। तर त्यांनी सांगितलं का तुम्ही तिचं CT स्कॅन करून घ्या आणि कोरोनाची टेस्ट करून घ्या। तर CT स्कॅन केलं तर त्या दिवशी काही CT स्कॅनचा रिपोर्ट मिळाला नाही। दुसऱ्या दिवशी या म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी कोरोनाची टेस्ट केली तर त्यांनी रिपोर्ट लगेच दिला नाही, उद्या या म्हणून सांगितलं। तर दुसऱ्या दिवशी 23 मार्च रोजी मी CT स्कॅनचा रिपोर्ट घेऊन आणि कोरोनाचा रिपोर्ट घेऊन, या दोन्ही रिपोर्ट घेऊन डॉक्टर राठी यांना भेटलो आणि त्यांनी रिपोर्ट पाहताच मला सांगितलं की तुम्ही तुमच्या मिसेसला ताबडतोब मेडिकलला ॲडमिट करा। आता त्यावेळेस म्हणजे मार्च महिन्यामध्ये 2021च्या सगळीकडे कोरोनाचा अगदी उद्रेक झाला होता। कोणत्याही दवाखान्यात बेड मिळत नव्हता। खूप म्हणजे अगदी कठीण परिस्थिती ओढवली होती। तर आमचे एक फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर जाफरी म्हणून। तर त्यांनी मला पूर्वी सांगितलं होतं का आमच्याकडे आता कोरोना याच्या केसेससुद्धा ट्रीट होतील म्हणून। तर मी सहज त्यांना फोन केला। डॉक्टर जाफरींना विचारलं मी, डॉक्टर आपल्याकडे कोरोना पेशंटना ॲडमिट करतात का? तर त्यांनी हो म्हटलं। पण तुम्ही असं करा, त्यांच्या असिस्टंटने फोन घेतल्यामुळे त्यांनी असं सांगितलं की पुन्हा तुम्ही नंतर डॉक्टर साहेब आल्यानंतर फोन करा एकदा आणि त्यांना विचारून घ्या। तर मी 3-3:30 वाजता दुपारचे त्यांना डॉक्टरांना फोन केला। तर ते म्हणाले काही हरकत नाही, तुम्ही पेशंटला घेऊन या, आपण ॲडमिट करून घेऊ। तर 23 तारखेला संध्याकाळी 7-7:30-8 वाजता आम्ही मिसेसला घेऊन, माझ्या पत्नीला घेऊन डॉक्टरकडे त्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं। तर त्यांचं जे हॉस्पिटल होतं ते जनरल याचं होतं पेशंटचं, पण त्यांनी रिस्क घेऊन माझ्या पत्नीला ॲडमिट करून घेतलं आणि ट्रीटमेंट सुरू केली। त्यांची ट्रीटमेंट म्हणजे स्पेसिफिक कोरोनावरची नव्हती, तरी पण माझ्या मिसेसला आराम पडत गेला आणि आराम पडत गेला। तर ती सुरुवातीला तिचं म्हणजे ऑक्सिजन लेवल कमी होती, त्यामुळे ऑक्सिजन वगैरे लावत होते। पहिले 2-3 दिवस लावलं ऑक्सिजन आणि त्यानंतर मग काही जरूर पडली नाही। मग तिची तब्येत चांगलीच होत गेली। तर नंतर तिला 30 मार्चला त्यांनी बरं झाल्यानंतर डिस्चार्ज दिला। तर ॲडमिट करायच्या वेळेस तिची कंडिशन इतकी क्रिटिकल होती का ती जगेल किंवा न जगेल इतपत अवस्था झालेली होती। पण त्यांच्या डॉक्टरांच्या परिश्रमाने आणि बापूंच्या कृपेने तिला आराम झाला आणि त्या संकटातून ती बाहेर पडली।
आणि डिस्चार्ज देताना डॉक्टर म्हणाले की तुमच्या रामनाम वही लिहिल्यामुळे आणि पठणामुळे ही तुमची मिसेस बरी झालेली आहे. माझ्या औषधाचा म्हणजे मी निमित्त मात्र आहे, पण खरं श्रेय तिला बरं करण्याचं हे तुमचंच आहे असं त्यांनी स्पष्ट म्हणून दाखवलं. आणि बापूवर माझा अखंड विश्वास बसला. तर ही बाब किंवा हा अनुभव मी माझ्या जीवनात कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे मी बापूंना अंबज्ञ आहे. अंबज्ञ नाथ सर. हरिओम.